आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाशने सृष्टी निर्माण करत्या आमच्या महाप्रभू परमेश्वरा दयाघाने प्रथमता तुला उंचविते गौरविते मान नम्रते माझे पंपा प्रभू प्रार्थना करते दयाघाना गेल्या दिवसभर समर्पण करू परमेश्वरा तू तुझ्या गौरवासाठी या सायंकाळच्या समय आम्हा सर्वांच्या भक्तीसाठी एकत्रित केल्या प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद माझे बाप्पा प्रार्थना करते पगारे अंकल परमेश्वरा आले असताना परमेश्वरा त्यांना आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा हे जे काही वचन पेरणारे माझ्या परमेश्वरा तू त्यांना तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझ्या प्रभू परमेश्वरा आणि ते वचन आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये रुजले गेले जाऊन त्याप्रमाणे आम्ही चालू प्रभू परमेश्वरा एवढी स्लॅनची विनंती करण्यात आला प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोडार्थ नावाने केली म्हणून पितात नाही आमेन. मत्ती शुभवर्तमान 18वा अध्याय 6वं वचन. 18:6 माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे यात त्याचे हित आहे. तिसरं वचन 18वा अध्याय 3रं वचन. मी तुम्हाला सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. का बरं देव बाप्पाने बाळकाची उपमा आम्हाला दिली? देवाला बालक बनवण्यामध्ये आमच्याकडून कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या होत्या ज्या आज पवित्र आत्मा आपल्यापर्यंत सांगणार आहे? कारण प्रियांनो बघा, ते आता जेवण करत होतं बाळ. किती गुन्हे होऊ द्या, किती अपराध होऊ द्या, 1 मिनिट त्यांच्या डोक्यात राहील, 1 मिनिटानंतर संसारखी होते की आम्ही कुठला अपराध केला किंवा काय केला, त्यांच्या मनामध्ये राहत नाही. पण मनुष्य असा आहे की जर काही झालं त्याच्या ध्यानात राहतं, अरे माझ्याकडून हे झालं, माझ्याकडून ते झालं, मी असा दोषी आहे, मी तसा दोषी आहे. आमचं मन लहान मुलासारखं बनावं म्हणून देवाने तिथं त्या वचनात सांगितलंय की लहान बालकासारखं तुम्ही झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात येता येणार नाही. किती जण लहान बालक व्हायला तयार आहेत आज? किती जणांना वाटतं मी बालक बनावं? सगळ्यांना नम्र बालकासारखे. हे बघा प्रियांनो, वचन असं आहे ना, इथं हे वचन सांगतं, तिथं ते सांगतं, दुसरीकडे दुसरं सांगतं. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं, नवशिका जर सेवक असला ना, तो गडबडतो, तो गोंधळतो, तो म्हणतो पाळत साहेब इथं असं दिलंय, तुम्ही हे दाखवलं, मग ते देवाने लिहिलंय, मग हे कोणी लिहिलंय? तिथं जर तसं दिलंय तर इथं असं दिलंय, हे कुणी दिलंय? मग प्रियांनो, एक समान आणि एकमेकाच्या अपोजिट मध्ये बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी वचनं दिलेली आहे. आता पवित्र आत्मतेचे रेफरन्स मला आठवून नाही देऊ राहिला, पण संदेशामध्ये मी ते रेफरन्स सांगितलेले आहेत. आणि तन इथं जो रेफरन्स दिलाय तोच रेफरन्स इकडं आहे, फक्त थोडासा वेगळा दिलाय, थोडासा नकारात्मक दिलाय, इथं सकारात्मक दिलाय. वचनाची भाषा तीच, पण बोलण्याची प्रक्रिया वेगळी. का देव बाप्पाने अशा वचनांना आपल्या पवित्र शास्त्रात ठेवलं? कारण देवाला आपल्या मनातलं आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगायचं. जो पण बायबलचा अभ्यासक असेल त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, देव बाप्पाने बायबल जे आम्हाला दिलंय ना, देवाला आम्हाला शिकवायचं आहे, आम्ही देवाला शिकवू नये. आज बऱ्याच ठिकाणी चाललंय प्रियांनो, वचनाच्या आधारे दुसरं शिकवलं जात आहे. कारण प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये आम्ही जर काही केलं, म्हणून मी नेहमी सांगतो सर्वांची दोषी असा, तुम्ही जर पवित्र आत्म्याचे दोषी झाले ना, मग पवित्र आत्मा येतो, तो बक्षणार नाही.
आणि सोडणार पण नाही. आणि शिक्षा झाल्यापासून त्या पाप केलेल्या व्यक्तीला जाणीव केल्याशिवाय राहणार पण नाही. असा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याला कधीही छेडण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये ग्रहण कसा करता येईल याची आम्ही तरतूद केली पाहिजे. 4 गोष्टी आता बघूया लहान बालक होणाऱ्यांमध्ये असल्या पाहिजे. आणि या 4 गोष्टी जर त्याने प्रभूला दाखवण्याचा, प्रामुख्याने 4 गोष्टी देवबाप्पाने मला दाखवल्या, तशा तर पुष्कळ पवित्र आत्म्याने दिल्यात, पण देवबाप्पाने मला 4 निवडक गोष्टी दाखवल्या. आणि त्या एकाच विषयाच्या नाही, वेगवेगळ्या विषयातूनही. शब्दकोश मधून जर घेतला एखादा विषय तर एकाच विषयाच्या सगळ्या त्या गोष्टी दाखवतो शब्दकोश. पण देवबाप्पाने मला आत्म्यातून त्या 4 गोष्टी दाखवल्या. आणि फक्त मी त्या वचन लिहून घेतले, ते पण थोडक्यात लिहिलंय, पूर्ण वचन लिहिलं नाही. म्हणलं देवबाप्पा बोलणारा तुझा आत्मा आहे, मला मेडिटेशन करायची आवश्यकता नाही. मेडिटेशन केलं म्हणजे संदेशच तयार केला जवळजवळ. मी मेडिटेशन करत नाही, फक्त वचनाचे पाठांतरासाठी वचन घेतो. पण काही वेळेला पाठांतर होतात, काही वेळेला होत नाही माझ्याकडून वचन पाठ. आणि ज्या क्रमवारांनी पवित्र आत्म्याने मला ते वचन दिले त्या क्रमवारांनीच वचन सांगता यावे, म्हणून कधी कधी माझी चलबिचल होऊ नये म्हणून या वहीचा मी आधार घेतो. याच्यामध्ये संदेश तयार केलेला नाहीये. आता पहिली गोष्ट बघू. ज्याला बालकासारखं व्हायचंय ना, त्यांनी पहिलं काम काय केलं पाहिजे त्याच्या जीवनात? स्तोत्र संहिता 32 5वं वचन. 32:5. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तुम्हाला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. तेव्हा माझ्या पाप दोषाची तू क्षमा केली. सर्वात पहिलं काम ज्याला बालक व्हायचंय त्याने आपले पाप देवासमोर आणले पाहिजे. जे स्मरणात आहे त्याची कबुली दिली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि जे स्मरणात येत नसतील, देवबापाला कळतं की यांच्या स्मरणात ते नाही. देवबाप स्मरणात न आलेल्याही पापांना क्षमा करतो. पण ज्या पापांना तुम्हाला देवबाप आठवण करून देतो त्याची कबुली दिल्याशिवाय तुम्हाला बालकाच्या भूमिकेमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. पापी स्वभाव घेऊन, पापांना घेऊन तुम्ही कसं काय लहान बालक बनू शकता? का पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र म्हणाला पश्चाताप करा? या वाक्यांनी का पेत्राने त्या दिवशी सुरुवात केली? तो क्षमेने म्हणू शकत होता ना. अगोदर पश्चाताप, मग पापाची क्षमेसाठी कबुली जबाब द्या, हे उद्गार पेत्रांनी काढले. कारण कबूल करण्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद देवबापाने ठेवलाय. कबुलीमध्ये देवबाप आपल्या सर्व गोष्टी प्रगट करतो. मग त्या अस्पष्ट असल्या त्याही प्रगट करतो आणि स्पष्ट असल्या त्याही प्रगट करतो. दुसरी गोष्ट बघूया. योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. 14 का? त्यानंतर तो मंदिरात ईश्वरा भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघा, ज्याने आपल्या पापाची कबुली दिली, आपल्या पापांना प्रभू समोर मांडलं, त्या व्यक्तीला देवबापाचा आदेश दुसरा हा आहे, तू कबुली जबाब दिलास, आता पाप करणं तुझ्यासाठी उचित नाही, पाप करणं तुझ्यासाठी बरं नाही. आणि ही प्रक्रिया प्रगट करण्यासाठी
त्याने 38 वर्षाच्या दुखणेकरांचं उदाहरण बायबलमध्ये ठेवलंय. प्रियांनो, या बायबलमध्ये इतके मोती आहेत, इतके मोती आहेत. त्या मोतींपर्यंत आम्हाला फक्त पवित्र आत्मा घेऊन जाऊ शकतो. आणि जर आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये बायबलचं वाचन भरपुरीने केलेलं असेल तर मग ते वाचन आम्हाला आमची बायबल अध्ययन करण्यामध्ये मदत करतो. पण मोती दाखवणं हे पवित्र आत्म्याशिवाय शक्य नाही. आता बघा, कबूल करणे हा जर शब्दकोश मधून मी जर घेतला असतं तर कबूल करण्यावरचेच वचन सगळे आले असते. पण इथं वचन दुसरं आलंय की पाप करू नको. कबूलची प्रक्रिया संपली, आता पापामध्ये जाऊ नको. आणि 38 वर्षाच्या दुखणेकराला येशूने एकच वाक्य बोलून आपल्या आप्तजनांकडे जायला सांगितलं. तो म्हणला, आता मी नाही जात तिकडं, तुझ्या बरोबर राहतो. पण देव म्हणला, आपल्या आप्तजनांना दाखव देवाने तुझ्यावर कशी दया केली, देवाने तुझ्यासाठी किती महत् कृत्य केले, देव किती चांगला आहे, देवाच्या मनामध्ये आजाऱ्यांविषयी किती प्रेम आहे. ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी प्रभूंनी एका वाक्यातून त्या दुखणेकराला प्रगट केल्या. आणि दुखणेकरांनी पण येशू बरोबर हुज्जत घातली नाही, ऐकलं आणि तो निमूटपणे निघून गेला. दाखवलं का त्याच्यानंतर 6व्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत की त्या 38 वर्षाच्या दुखणेकरांनी एवढंस छोटस पाप केलंय. आलंय का उद्गार? ज्या अर्थी त्याचं नाव आलं नाही त्या अर्थी त्याने आपल्या आप्तजनांकडे गेल्यावर पाप केलं नाही. प्रियांनो, त्या समयातले विश्वासणारे देव बाप्पाने जर त्यांच्यावर चमत्कार केला तर ते ऐकणारे होते. त्यांच्यामध्ये हा स्वभाव गुण त्यांनी जपून ठेवला होता की आम्हाला एखाद्या गुरुने जर कुठला आदेश दिला तर त्या गुरुचा आदेश मानणं. आणि त्या समयातले लोक येशू ख्रिस्ताला गुरु मानायचे. म्हणून येशू ख्रिस्ताने पण योहान 13व्या अध्यायामध्ये म्हटलं, तुम्ही मला जे गुरु आणि प्रभू संबोधिता हे तुम्ही ठीक संबोधिता, मी तसा आहे, असे उद्गार काढले त्या अध्यायामध्ये. प्रियांनो, सगळी प्रजा येशूला गुरु मानायची आणि त्या गुरुचा शब्द कुणीच ओलांडून पुढं काही करत नव्हते. जे करायचे त्यांना मग जसा येशू म्हणला, पहिल्यापेक्षा तुझी अधिक वाईट दुर्दशा होईल, तशी काहींची दुर्दशा झाली असेल. पण बायबलमध्ये त्याचंही नमूद पवित्र आत्म्याने केलेलं नाही. आणि पवित्र आत्म्याने हे पण नमूद केलं नाही की ज्यांनी तशा प्रक्रिया केल्या नाही त्यांचं पण नाव दाखवलं नाही. काही गोष्टी पवित्र आत्म्याने का गुप्त ठेवल्या? भावी जीवनामध्ये आम्हाला चालायला प्रॉब्लेम येऊ नये, आमच्या डोक्यात विचार येऊ नये, अहो येशूने त्या व्यक्तीला बरं केलं पण त्यांनी पाप केलं ना. मग त्या समयातले लोक येशूला पाहून जर पाप करत होते, आम्ही तर न पाहणारे देवांनी आम्हाला बरं केलं, आम्ही पाप केलं तर काय मोठं गोष्ट आहे. म्हणून काही गोष्टी बायबलमध्ये देवाने गुप्त ठेवल्या आहेत. प्रियांनो, बायबल इतकं देव बाप्पाने विचारपूर्वक आमच्या समोर ठेवलेलं आहे. त्या विचारपूर्वक बायबलला पवित्र आत्म्याशिवाय ओपन करू शकत नाही कुणी. मागच्या एका संदेशात मी सांगितलं, जगामध्ये कितीही ज्ञानी व्यक्ती असला, इवन त्याला पुढच्या गोष्टी सांगण्याचं ज्ञान असलं, पण तो जर ज्ञानी व्यक्ती बायबलच्या वाचनात आला ना, त्याला पवित्र आत्म्याशिवाय काही बोलता येणार नाही. आणि जर त्याने पवित्र आत्म्याविना बोलण्याचा प्रयत्न केला तर वचन एकीकडे राहील, त्याचं बोलणं एकीकडे जाईल. कारण पवित्र आत्म्याशिवाय
या बायबलच्या वाचनाचं टाळ कोणीच खोलू शकत नाही. कारण ही टाळ असं देव बाप्पांनी बनवलंय, याला पवित्र आत्म्याचीच किल्ली काम करते. आमच्या बुद्धीची किल्ली काम करत नाही या वाचनासमोर. पण आज राजरोसपणे पवित्र आत्म्याचं वचन बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न चाललाय. अंतिम समयात तुम्हाला सगळ्या घटना दिसतील, पण देव बाप्पाने आदेश दिलेला आहे. काय आदेश दिलाय? कोणाच्या भावना दुखवू नका, कोणाचंही मन खिन्न करू नका. कोणी तुमच्या विरोधात संशयात राहील असं वागणं तुम्ही त्यांच्या समोर स्वतःला प्रगट करू नका. म्हणून काही सेवक ज्यांना पवित्र आत्मा चालवितो ते सेवक बोलत नाही, पण अनुभव घेतात आणि मनात ठेवतात. आणि देवाच्या आत्म्याने जर ओझ दिलं तर प्रार्थना करतात, देव बाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या सेवकाला तू चालव. प्रियांनो, आमच्यामध्ये नेहमी चांगली भावना असावी. आणि हीच भावना त्या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याच्या मनात देव बाप्पांनी सांगितली. आणि एका वाक्यात कोडमध्ये ते वाक्य सांगितलं, यापुढं पाप करू नको, करशील तर तुझ्या पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. म्हणजे काय चांगलं करायचं ते आता थोडक्यात प्रभूचा आत्मा जे बोलला ते दुखणेकऱ्याला प्रभूने सांगितलं. आणि जर मी हे सांगितलेलं तू नाही केलं, पाप केलं, तर मग तुझी दुर्दशा बघ कशी होती. आणि त्या 38 वर्षाच्या दुखणेकरांनी ते ऐकलं आणि त्याप्रमाणे वागलं. नंतर त्या दुखणेकराचं नाव आलेलं दिसत नाही की त्याने असं पाप केलं आणि त्याची पहिल्यापेक्षा अधिक वाईट दुर्दशा झालेली बायबलचं वचन दाखवित नाही. प्रियांनो, या गोष्टीतून आमच्यासाठी काय बोध आणि इशारा आहे? आता त्या दुखणेकरांनी तिथं आपला शब्द पूर्ण पाळला, पण आम्ही आता सध्या या जगामध्ये आहोत. आम्ही याच्यातून काय इशारा घेणार? आम्हाला काय याच्यातून शिक्षण देवबाप देण्याची इच्छा प्रगट करतो? देवबाप आम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो, ते आपण वचनातून बघू. स्तोत्रसंहिता 103 दुसरं वचन. या शब्दातून देवबाप आम्हाला सर्वांची आठवण करून देतो. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. त्याचे उपकार विसरू नको. मी तुझ्या जीवनात आतापर्यंत काय काय उपकार केले जे तुला आठवत नसतील ते सोडून दे, पण जे तुझ्या स्मरणात आहे त्या उपकाराला धरून तरी पापामध्ये जाऊ नको, पाप करू नको. आणि आमच्यासाठी पापाची परिभाषा तीच आहे जी त्या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला होती. पापाची परिभाषा बदली झालेली नाही. खोटं बोलण्यापासून पापाची प्रक्रिया सुरुवात आहे, ते शेवट खून व्यभिचार याच्यापर्यंतचे पाप जर झाले की अति भयानक तुमचे पाप गणले जातील. सांगा, आज जगामध्ये कुणी खून केला त्याला शिक्षा नॉर्मल होती का? होती का नॉर्मल शिक्षा? खून करणाऱ्या व्यक्तीला कठीण शिक्षा का होती? कारण वरून देवबापांनी तसा आदेश काढलेला आहे. चोरी करणाऱ्याला होती का कठीणातली कठीण शिक्षा? पण जर त्याने जन्मभर त्याच गोष्टी करत राहिला आणि लोकांच्या हानीवर हानी करत राहिल्या तर त्यांना कठीण शिक्षा होऊ शकते. जसं त्या वधस्तंभावरच्या 2 चोरांना शिक्षा झाली होती, आहे ना? चोरी करणारे होते ना ते, त्यांच्या नावावर खुनाचा कोणताही गुन्हा नव्हता. चोऱ्या करणारे होते, फसवणारे होते, ठकवणारे होते, एकमेकाचा संसार उद्ध्वस्त करणारे होते. हेच गुन्हे त्यांच्या नावावर होते. म्हणून ते गुन्हे सोडायला त्यांनी आपल्या भावी जीवनामध्ये कधीच प्रयत्न केला नाही. अख्ख्या प्रजेला त्यांनी त्या गुन्हेगारीने पेचात पाडलं होतं, भयात ठेवलं होतं.
लोकांना घराच्या बाहेर निघण्याची भीती निर्माण होईल असं वातावरण या दोन व्यक्तींनी एका राज्याचं केलं असेल. म्हणून त्या काळातल्या न्यायाधीशांनी त्यांना वधस्तंभावर खिळून मारण्याची शिक्षा दिली. पण त्या दोन चोरांना या गोष्टी माहीत होत्या की येशू ख्रिस्ताला जे खिळण्यात आलंय आमच्या बरोबर, येशू ख्रिस्ताने काही गुन्हा केलेला नाही. म्हणून एक चोर म्हणला, तू तर आमच्यासारखं काही गुन्हे केले नाही, तरी तुला आमच्यासारखी शिक्षा झालेली आहे. तेव्हा एका चोराला लक्षात राहिलं नाही. तेव्हा प्रभू समवेत तो उजवीकडचा चोर दुसऱ्या चोराला उद्देशून हे वाक्य बोललेलं आम्हाला दिसतं. प्रियांनो, आम्ही नेहमी ख्रिस्तामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही चांगलं नाही ते प्रभूला माहित आहे, आणि मनुष्य चांगलं होण्याचं कधी मनात आणत नाही. त्याच्या जर मनात असतं मनुष्य चांगलं होणार आहे तर हे पवित्र शास्त्र आम्हाला मिळालं नसतं. देवबाप म्हणला असता हे चांगले होणार आहेत, त्यांना काय पवित्र शास्त्र द्यायची गरज नाही. म्हणून प्रियांनो, त्या 38 वर्षाच्या दुखणेकराच्या संभाषणातून आमच्यासाठी काय बोध आणि इशारा आहे की आम्ही पण आमचं भावी जीवन त्या 38 वर्षाच्या दुखणेकराने जसं व्यतीत केलं तसं आम्ही पण व्यतीत करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आम्ही ठराव केला असा, पवित्र आत्म्याला माहिती आहे त्या दुखणेकरांनी कसं जीवन घालवलं, आमच्याकडून पण तसं जीवन पवित्र आत्मा घालवण्यासाठी आम्हाला मदत करील. पण आमचा ठराव योग्य असला तर हे होणं शक्य आहे. आमचा ठराव जर योग्य नसला मग बघतोच आमच्या संसार यात्रेत कशा अडचणीत येत, आम्ही काही ना काही प्रॉब्लेम येत आमच्यावर, आहे का नाही? प्रियांनो, मी सेवक असून मी चूक केली, स्वतः मी सेवक असून चूक केली. बघा आता, आज थोडे का प्रियजन होईना मला सेवक या दृष्टिकोनातून ओळखतात की हे देवाचे सेवक आहे, पण सेवकाकडून पण चुका होऊ शकतात हे सिद्ध झालंय. मी किती लपवण्याचा प्रयत्न केला तर पवित्र आत्मा ओपन करील. पवित्र आत्मा ओपन नाही करणार का कोणाच्या मुखातून? म्हणून दुसऱ्याच्या मुखातून ओपन होण्याऐवजी माझ्याच मुखातून मी ओपन केलं. काय प्रभूला मी वाईट बोललो नाही, फक्त एवढं म्हणलं, मी एकट्याने ठेका घेतला का रोज सेवेला जायचा? मला आराम नको का? एखाद्या दिवशी पहिल्या दिवशी आराम केला, प्रभू शांत राहिला, पण दुसऱ्या दिवशी दाखवलं त्याही दिवशी माझं हृदय मी कठीण केलं, नाही गेलो. तिसऱ्या दिवशी दुपारी 2:30-2च्या दरम्यान देवबाप्पाने जे बिछाण्यावर झोपवलं मला, 5 दिवस बिछाण्यावरून उठलो आणि झोपल्या मग प्रभूला म्हणलं, प्रभू काय गुन्हा केला मी एवढा मोठा, मला असं झोपवलंच तू? आणि मग प्रभू म्हणला, 2 दिवस तू ज्या परिवारात मी तुला पाठवू इच्छित होतो त्या विश्वासणाऱ्यांचे आशीर्वाद तू हिरावले. त्यांना मी स्वइच्छेने आशीर्वाद देण्यासाठी तुझी निवड केली होती, पण तू मला कारण दाखवलं, मीच ठेका घेतला का जायचा. म्हणून मी नेहमी सांगतो प्रियांनो, जितका सैतान तुमच्या माग नाही ना, तितका सैतान सेवकाच्या माग आहे. आणि तो फक्त संधी शोधतो की सेवक कुठं चुकल किंवा कुठं सेवक प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही, तिथूनच सैतान सेवकावर अटॅक करतो. हा तोला मोलाचा अंतिम समय. या समयामध्ये आर या पार ही भाषा आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनी नेहमी आपल्या सेवकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रियांनो, तुमचं आद्य कर्तव्य काय? आद्य कर्तव्य तुमचं, तुम्हाला जे शिक्षण देतात, चालवितात, भरवितात, तुम्हाला प्रभूमध्ये स्थिर ठेवतात, त्यांचं नाव घेऊन आठवड्यातून एकदा का होईना तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. रोज जरी नाही केली हरकत नाही, पण एक वेळेस जरी तुम्ही आपल्या सेवकासाठी प्रार्थना केली ना, त्याचं प्रतिफळ मोठं आहे वरती.
पण आज माझ्या प्रत्यास आलंय, अनेक चर्चमध्ये, अनेक मंडळामध्ये मी याचा अनुभव घेतलाय. विश्वासणारे आपल्या स्थानिक सेवकासाठी प्रार्थना करत नाहीत प्रियांनो. सांगा, जे चर्चचे विश्वासणारे आपल्या स्थानिक सेवकासाठी प्रार्थना करत नाही, ते दुसऱ्या सेवकासाठी किती प्रार्थना करत असतील? किती ओझ येत असेल त्यांना दुसऱ्या सेवकासाठी. म्हणून प्रियांनो, आशीर्वाद जर आम्हाला हवे असतील ना, तर एकमेकासाठी प्रार्थना करण्याचा आदेश पाऊलाने दिलाय. का पाऊल मंडळीला म्हणायचा माझ्यासाठी प्रार्थना करा? तो प्रेषित होता. प्रेषित असूनही तो मंडळीच्या प्रार्थनेची का आशा ठेवायचा? कारण पाऊलाला एवढं तरी माहिती असन तुरुंगामधून पेत्राची कशी सुटका झाली मंडळीच्या प्रार्थनेमुळं. काही ना काही अनुभव पाऊलाजवळ असन म्हणून त्याने आपल्या पत्रात वर्णन केलं, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि आजच्या समयामध्ये स्थानिक सेवकासाठी जर प्रार्थना केली जात नाही प्रियांनो, वरती जर देवबाप्पाने विचारणा करायला सुरुवात केली आणि देवबाप जर एखाद्या विश्वासणाऱ्या परिवारानं जर म्हणाला तू आपल्या स्थानिक सेवकासाठी आठवड्यातून एकदा का होईना नाव घेऊन प्रार्थना करत होता का? काय आत्मा उत्तर देईल? प्रियांनो, आत्म्याला बोलण्यासाठी जागा ठेवा. ही माती इथंच राहणार आहे, पण याच्यातला जो आत्मा निघणार आहे ना, त्या आत्म्याला प्रभू समोर तुमच्या बाजूने काहीतरी बोलण्याची जागा ठेवा. न तर तुमच्या शरीरातलाच आत्मा तुमच्या त्या शरीराला दोष देईल. असं वागू नका. म्हणून देवाच्या सेवकांना आजही प्रभू पाठवतोय आणि खबरदारीचे इशारे वचनातून तुम्हाला देत आहे. आता तिसरी गोष्ट बघू, त्यासाठी काढूया 1 तिमोथेय. फार महत्वाचा शब्द आहे तिसरा, 6वा अध्याय 18वं वचन. बघा, तिथं 3 ते 4 गोष्टी सांगितल्या. 6वा अध्याय 18वं वचन. 1 तिमोथेय. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. बघा, 4 गोष्टी सांगितल्या. आता 4ही गोष्टी आपण डिटेल मध्ये पाहणार नाही, पण जो पहिला शब्द प्रभू बोललाय, सत्कर्माविषयी तुम्ही सावध असा, जागे राहा किंवा सत्कर्म करण्याची इच्छा ठेवा. याचे शब्द प्रभू बोलला. मग पुढे सांगितलंय दान करा. काय काय गोष्टी सांगितल्या? चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. दानशूर व परोपकारी असावे. परोपकारी एक शब्द आपण थोडक्यात घेऊया. प्रियांनो, आज या अंतिम समयामध्ये परोपकार करण्याची भावना विश्वासणाऱ्याच्या मनातून तर चाललेली आहेच आहे, पण सेवक तर त्याच्यापेक्षा डबल रीतीने या गोष्टीला आपल्या जीवनातून काढण्याचा प्रयत्न करते. प्रियांनो, मी अनुभवलंय. माझ्याजवळ काही गोष्टीचा अनुभव आहे, कारण मी इतक्या ठिकाणी फिरत आहे. त्यामुळं मला निरनिराळ्या ठिकाणचे अनुभव विश्वासणाऱ्यांकडून मिळालेले आहेत. काही पाळक वर्ग असे आहेत प्रियांनो की त्या आपल्या मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करत नाही. फोन जर गेला तर फार वाईट वाटलं मला या गोष्टीचं. हे बघा, मनुष्य फोन कधी सेवकाला करतो? जेव्हा त्याची प्रार्थना ऐकली जात नाही किंवा तो भ्रमात पडतो किंवा अन्य संशयात पडतो, तेव्हा तो आपल्या सेवकाचा दावा करतो ना. जेव्हा आपला स्थानिक सेवक आपल्या विश्वासणाऱ्यासाठी जर प्रार्थना करत नाही, मग तो विश्वासणारा दुसऱ्या पास्टरांचा दावा करेल का नाही? त्या प्रक्रिया आजच्या समयाला जास्त चालल्यात प्रियांनो. सेवकाने नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलेलं असलं पाहिजे.
विश्वासणाऱ्यांचा विश्वास आपल्या सेवकाच्या प्रती उडालेला नाही पाहिजे. कारण अंतिम समय असा भयानक समय आहे आणि त्या भयानक समयाची प्रभूने एक किल्ली दाखवलेली आहे वचनातून. का हा समय भयानक होणार आहे अंतिम, बघूया जरा ती किल्ली वचनातून. मत्तेकृत शुभवर्तमान 24 अध्याय 12 वचन. 12 वचन. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावी. अनितीला ज्यांच्या ज्यांच्या हृदयात जागा मिळाली, समजून घ्यायचं त्या व्यक्तीच्या जीवनातून प्रीती निघायला लागली. प्रीती तिथं थांबू शकत नाही. जिथं प्रीतीच्या विरोधात वागणं आहे तिथं प्रीती कधी थांबत नाही प्रियांनो. म्हणून प्रभू म्हणला अनिती वाढल्यामुळे अनेकांची प्रीती थंडावेल. ज्यांची प्रीती थंडावते ना प्रियांनो, तेच विश्वासणाऱ्यांचा फोन उचलित नाही आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही. मग त्यांच्या डोक्यामध्ये निरनिराळे कारणे येतात. अरे बाबा, यांना जर यांच्या प्रार्थनेचा आपण फोन उचलला ना, हे आम्हाला घडी घडी फोन करतील. अरे तुम्ही सेवक आहेत, 2 शब्दाची प्रार्थना केली किती तुम्हाला देवबाप आशीर्वाद देईन. फोन करणारा एकदा तर विचार करीन ना, देवबाप त्याला पण तर डोक्यात टाकीन ना की तू घडी घडी फोन एकाच पाळकाला कस काय करतोस. नाही सांगायचं का विश्वासणाऱ्याला देवबाप, किंवा त्याच्या डोक्यातली बुद्धी त्याला स्मरण नाही देणार का, अरे एकाच सेवकाला मी घडी घडी फोन कसा करू. काहींच्या डोक्यामध्ये हे विधान इतकं पक्क बसलेलं आहे ना, त्याच्यामुळं ते कोणाचा फोन उचलित नाही. पाहतात अरे कोणाचा, अरे नाही उचलायचा हा फोन, वाजू द्या रे. प्रियांनो, मला विश्वासणाऱ्यांनी सांगितल्या त्या गोष्टी, म्हणून मी नेहमी सांगतो, जो फिरतो ना त्याच्याजवळ खरे अनुभव असतात. आणि ज्या विश्वासणाऱ्यांजवळ पवित्र आत्मा आहे ना, ते प्रामाणिकपणे सेवकाला सांगितल्याशिवाय राहत नाही. का सांगतात ते? कारण त्यांच्यासाठी सेवकाने विश्वासाने प्रार्थना करावी म्हणून ते सेवकाला हे सांगतात. नाही तर त्यांना पण काही गरज नाही सेवकाला हे सांगायची. आता मी माझं मनोगत तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचं व्यक्त केलं, माझी भावना काय राहील की तुमच्या मनात माझ्या प्रती आदराची भावना यावी म्हणून मी ते सांगणार ना. तो उगाच सांगणार मी माझ्या मनातलं जे काय असेल मनोगत, जे चांगलं असो या वाईट असो. का सांगणार? तुमच्या मनात माझ्यासाठी चांगली जागा राहावी म्हणून तिथं सांगितलं, चांगले ते करा. चांगले करण्याविषयी, चांगल्या सत्कर्माविषयी तुम्ही जागृत राहा, किंवा काही शब्द वापरलाय तो. आणि मग दानशूर असा, परोपकारी असा, या गोष्टी का एकाच वचनात एवढ्या ठेवल्या? कारण पवित्र आत्म्याला आपल्या समाजात दिसलं होतं, माझे विश्वासणारे या गोष्टीच्या विरोधात चालणार आहे, या गोष्टी मला दिसणार नाही. म्हणून देवबाप्पाने एक फोनचं उदाहरण तुमच्या समोर मांडलंय. असे जर अनेक उदाहरणं मांडले तर आपला संदेश लांबणीचा होईल. म्हणून तर म्हणतात, तपिलं शीतावरून भाताची परीक्षा विश्वासणारे समजून घ्यावी. म्हणून वचन पण देवबाप्पाने दिलंय, अनिती वाढल्यामुळं अनेकांची प्रीती थंडावेल. अनितीला कधीच आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका प्रियांनो. आणि अनिती केव्हा येते? केव्हा येते अनिती? आता देवबाप म्हणला अनिती वाढल्यामुळे अनेकांची प्रीती थंडावेल. पण आता तुमच्या प्रती अनिती केव्हा येईल तुमच्यामध्ये? अनितीचं काही प्रमाण असेल ना, का बिगर प्रमाणाची का अनिती? काय प्रमाण असेल अनितीचं? येईल सांगता कोणाला? खूप असं भरपूर असं. एकच उदाहरण पाहिजे अनितीचं. आम्ही वचनाकडे लक्ष दिलं नाही ना, अनिती आली.
वाचनात नाही ना, संपलं. हलगर्जीपणा केला ना वाचनात. हे कशाला दिलंय? म्हणून यहोशूवाला मोशे का म्हटला, रात्रंदिवस याचं मनन कर, हा ग्रंथ तुझ्या मुखात राहू दे आणि याच्यात जे सांगितलं त्याप्रमाणे वाग, तर तुझा चालण्याचा मार्ग यशाचा होईल आणि तुझं कल्याण होईल. आम्हाला तोच बोधन इशारा आहे का? आम्हाला काही दुसरा बोधन इशारा येशूनी दिलाय का? येशू म्हणला आज्ञा पाळा. आज आम्ही 10 आज्ञा देव बाप्पाच्या काटेकोर पाळू शकत नाही प्रियांनो. काही जणांना तर 10 आज्ञा काय हे सुद्धा माहिती नाही. काही जणांच्या 10 आज्ञा पाठ नाही. मी अनुभव घेऊन बघितलाय. 10 आज्ञा काही जणांच्या पाठ नाही. तेव्हा ते तो दिल्यात ना 10 आज्ञा, पण म्हटलं ना कोणते आहे सांगता येत नाही प्रियांनो. जो वचनात नसतो ना त्याच्याजवळच आज्ञा नसतात. जो वचनात असतो तो आज्ञा सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि अनीतीला वाचा फुटण्याचं कारण वचना व्यतिरिक्त आम्ही आमचं भावी जीवन जगायला लागलो की आमच्यात अनीती येईल आणि आम्ही अनीतीत जाऊ नये म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राला पवित्र आत्म्याने उभं केलं आणि त्याने अखिल पृथ्वीला दी एंडचा संदेश दिलाय. आता दी एंड होणार आहे या पृथ्वीचा. कोणत्याही क्षणाला दी एंडची सिग्नल वाजणार आहे, पण ती दी एंडची सिग्नल कशाने वाजणार आहे? पेंटिकॉस्टच्या दिवशी जे पेत्राने भाषण दिलं त्या गोष्टींनी दी एंडची घंटी वाजणार आहे. पण आज त्याच पेत्राच्या भाषणाला अनेक विश्वासणारे दोष लावते, काही बोलते, काही अपशब्द त्या भाषणाविरुद्ध काढते. म्हणून स्वर्गाची राज्याची किल्ली पवित्र आत्म्याने पेत्राला दिली ना, विचारपूर्वक दिली. योहानाला का नाही दिली? येशूचा लाडका शिष्य कोण होता? योहान होता. का नाही दिली योहानाला किल्ली? कारण जो प्रभूसाठी झिजेल तोच चमकेल, जो झिजणार नाही तो चमकणार नाही. हर वेळेला पेत्र उभा राहायचा आणि प्रभूचं गौरव संदेशाच्या माध्यमातून करायचा. बाकीचे प्रियजन त्यांच्याबरोबर साथीदार असायचे. म्हणून पेत्राने मोठं कार्य केलं, म्हणून त्याला मोठी जबाबदारी स्वर्गाच्या राज्याच्या दरवाजावर उभं राहणं. किती महत्वाचं काम, महत्वाची जागा पवित्र आत्म्याने पेत्राला दिली. 12 शिष्य नव्हते उभं राहू शकत का स्वर्गाच्या दरवाजावर? एकालाच का उभं केलं? कारण एकानेच प्रभूचं ऐकलं आणि प्रभूच्या इच्छा पूर्ण केली. बाकीच्या 11 जणांनी पूर्ण केली नाही असं नाही, पण देवाने ज्याच्यावर जबाबदारी जास्त टाकली त्याने ती जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे आपल्या जीवनात वाटचाल केली. म्हणून परिवारामध्ये पण ज्या व्यक्तीवर जबाबदारी असतात त्यांनी आपल्या परिवारातल्या प्रियजनांना प्रभूच्या मार्गामध्ये योग्य त्या रीतीने चालण्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. पण आज अशी परिस्थिती आहे काय परिवारामध्ये की परिवाराचा प्रमुख व्यक्तीच प्रभूमध्ये व्यवस्थित नाही. जर प्रमुख व्यक्ती जर प्रभूमध्ये व्यवस्थित नाही मग बाकीचे प्रियजन किती व्यवस्थित राहतील? म्हणून एकवचन काढ बाळा. 1 तिमोथेय 3 अध्याय 5वं वचन. तिसरा अध्याय 5वं वचन. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीत सांभाळ कसा करेल? काही जण फक्त या वाचनाला मंडळी पुरतच घेतात. हे वचन फक्त मंडळी पुरतं नाहीये. जो मंडळीचा प्रमुख करता असतो त्याच्या करता पण नाही का? घरची व्यवस्थेचं उदाहरण तिथं दिलंय. तिथं मंडळीच्या व्यवस्थेविषयी का नाही बोललं? ज्याला आपल्या घरची व्यवस्था नीट ठेवता येत नाही तो मंडळीची व्यवस्था चांगली ठेवेल याचं काय कारण आहे?
यांनो वचनाची परिभाषा पवित्र आत्म्याशिवाय समजणाऱ्या भाषेत तोच सांगू शकतो. म्हणून जो कर्ता पुरुष असतो घराचा त्यांनी वचनात राहिलं पाहिजे. ते जर वचनात असले किती तुमचं घर तुटलेलं असू द्या, एक ना एक दिवशी देवबाप ते घर जोडल्याशिवाय राहणार नाही. देवबाप अन्याय नाही प्रियांनो. कुणाचं मी माझ्या जीवनात पाहिलंय, अनेकांचे घर तुटलेले मी पाहिले, पण काहींचे घर जुडलेले पण मी पाहिले. ज्यांनी ऐकलं त्यांचे घर जुडले, पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे घर आजही तुटलेले आहेत. तुटलेलं घर केव्हा राहतं? जेव्हा एखादा ऐकत नाही ना तेव्हा ते घर तुटलेलं राहतं. आज आम्ही प्रभू मध्ये आलो. कशासाठी आलो? कशासाठी आलो प्रभू मध्ये? गौरव करण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, अजून देवाचा गौरव करण्यासाठी. ठीक आहे. अजून कशासाठी आलो? देवाचा गौरव करण्यासाठी आलो. बस एवढेच आमचं प्रभू मध्ये येणं आहे का? जाण्यासाठी. सर्वात महत्वाचं कारण आम्ही प्रभूकडे आलोत ना आशीर्वाद घेण्यासाठी आलो. म्हणू शकतो का आम्हाला आशीर्वाद नकोय प्रभू? आम्हाला आशीर्वाद लेस ठेव म्हणजे आम्ही तुझं गौरव करू म्हणतं का कुणी असं? आमच्या ताईंनी उत्तर दिलं बरोबर आहे, गौरव करण्यासाठी. पण आमचा पण हेतू आहे ना, मला आशीर्वाद पाहिजे. मी आशीर्वाद लेस असलो तर करीन का प्रभूचा गौरव? ठेवीन ना विचार, प्रभू एवढं गौरव करतोय, काय दिलं मला तू? काय वर्णन करू? माझं घर तुटलेलं जोडलं नाही, एवढं गौरव तुझं केलं मी. एकदा तर म्हणन ना व्यक्ती, भावी जीवनात रोज जरी नाही म्हणला, एकदा तर म्हणन ना प्रभूला. भर माणसामध्ये नाही, एकांतिका होईना प्रभूला बोलल्याशिवाय राहील का? म्हणून वचनात सांगितलंय, तू एखादी गोष्ट जर गुप्त बोलला तर ती धाब्यावर ओरडून सांगितली जाईल, चव्हाट्यावर सांगितली जाईल. जी गोष्ट तू गुप्त मला बोललास ती अशा प्रकारे तिची घोषणा होणार आहे. म्हणून बोलताना आम्ही सांभाळून प्रभूशी बोललं पाहिजे की मी जे वाक्य बोलत आहे ते कसं आहे, प्रभूला मान्य होणार आहे का? आणि जर मान्य होणार असलं तर त्याचं उत्तर येईल. आता मग मत्ते 12:36 मध्ये सांगितलंय प्रभूंनी, तू जो जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब मी मागन तुझ्याकडून. तुला जीभ मी फुकट दिली होती, ती काही बोलण्यासाठी नव्हती दिली. त्या जिभेला कंट्रोलेट मध्ये ठेवण्यासाठी बुद्धी दिली होती. बुद्धीने त्या जिभेला आकलन करण्यासाठी बुद्धी होती. तू बुद्धीला आकलनच दिलं नाही जिभेवर कंट्रोल ठेवण्यासाठी. म्हणून त्या घोड्याचं उदाहरण दिलंय. घोडा एवढा बलवान आहे, पण लगामामध्ये ज्याच्या हातात लगाम असतो त्याच्या सांगण्याप्रमाणे घोडा करतो. का उदाहरण दिलंय? ते यासाठी दिलंय की आमची जीभ आम्हाला जर नियंत्रणात ठेवायचंय तर या बुद्धीचा आम्ही वापर करावा. हर एक गोष्ट प्रभूंनी शरीरात ठेवली ना त्याचा उपयोग आहे, ते फक्त आम्हाला कळणं महत्वाचं आहे. आता माझ्या ध्यानमानातही नव्हतं की बुद्धी जिभेला कंट्रोलेट करते म्हणून. पण बोलताना बघा पवित्र आत्मा बोलून गेला माझ्या मुखातून. म्हणून प्रियांनो, जो तयारी करत नाही ना त्याच्या मुखातून असे अद्भुत शब्द पवित्र आत्मा प्रगट करतो की बोलणाऱ्याला देखील आश्चर्य वाटतं की हे तर मी माझ्या ध्यानातही आणलं नव्हतं, मनातही ठेवलं नव्हतं, तरी माझ्या मुखातून निघालंय. आता चौथी फायनल गोष्ट बघू आणि या ठिकाणी आपण थांबू. त्यासाठी अनुवाद काढू. आता अनुवादामध्ये एकदम ब्रिलियंट शब्द दिलाय. 28वा अध्याय 1 वचन. एक. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. उच्च करील.
म्हणजे अति उंच स्थानावर तुम्हाला ठेवील. आज सांग कुणाला उंच स्थानावर जायला आवडत नाही? आवडत नाही. कोण आहे असा की तो म्हणतो मला प्रभूमध्ये उंच स्थानाला जायला आवडत नाही, मला प्रभूच्या नावात खालच्या स्थानाला मी किती जाईल याची मला आवड आहे. मी जरी बोलतोय ना फार, माझी पण इच्छा नाही खालच्या स्थानाला जाण्याची. माझी इच्छा आहे टॉपवरच राहण्याची. पण टॉपवर राहण्याचा मार्ग प्रभूने तिथं सांगितलाय. माझी वाणी माझ्या आज्ञा जर पाळशील तर हे तुझ्या जीवनातून होणं संभव आहे. आज किती आज्ञा पाळतात, किती आज वचनाची वाणी विश्वासणाऱ्या वचनातून बघतो किंवा ऐकतो. याच्यावरून आमचं परीक्षण देव बाप करत आहे. याला मी XYZ वर्ष माझ्या नावात ठेवलंय, याने माझ्या पवित्र शास्त्राकडे किती लक्ष दिलंय. म्हणून देव बाप्पाने 30 पट 60 पट 100 पटाची तिथं योजना ठेवलेली आहे. देवाने कोणताही शब्द असा ठेवलेला नाही, त्याचं कारण आहे. न्यायाच्या दिवसात जेव्हा तुम्ही प्रभू समोर उभे राहाल ना, तिथं तुम्हाला दिसणार आहे तुम्ही तुमच्या आडात 30 पट भरलंय, 60 पट भरलंय का 100 पट भरलंय. इथं आम्ही अंदाजपंच बोलतो 30 पट, कारण कमीत कमी आकडा 30 पटच प्रभूने दाखवलाय. म्हणून हर एक जण खालच्या पातळीचाच आकडा घेऊन समोरच्यांना एक्सप्लेन करतो. का? कारण गॅरंटी देता येत नाही. 60 पट जर म्हणलं तर त्याचं वागणं तसं पाहिजे ना. तो बोलतोय 60 पट आणि त्याचं वागणं 30 पट आहे. मग बोलण्यातून कृतीतून शब्दातून ओळखतो विश्वासणार. अरे तुम्ही तर बडाया खूप मारता पण तुमचं आचरण तसं नाही. म्हणून एखाद्याच्या हातून बेइज्जत होण्याऐवजी स्वतः खालच्या पातळीला राहिलेलं काय वाईट आहे. म्हणून सभेमध्ये चांगल्या ठिकाणी नेहमी पाठीमागं बसण्याची तयारी ठेवा. कधीच पुढे जाऊन बसण्याची तयारी ठेवू नका. कदाचित जे आयोजक असतील ते म्हणतील तुझ्यासाठी ही जागा योग्य नाही, तू पाठीमागं जाऊन बस. सभेमध्ये नेहमी मागं बसण्याची तयारी ठेवा. कधीच पुढे जाऊन बसण्याची तयारी ठेवू नका. जो स्वतःला लीन दीन नम्र करील प्रभू त्याला स्वतः उंच करेल. आणि मग प्रभूने उदाहरण दिलं, एखादा भपकेदार कपडे घातलेल्या व्यक्तीला आयोजक कुठं बसायला सांगतो, एखादा नॉर्मल स्थितीतला असला त्याला कुठं बसायचं सांगतो. ते दाखल्यातून प्रभूने व्यक्त केलंय. या दाखल्यातून काय प्रभूला दाखवायचंय की मनुष्याचा स्वभाव उच्च नीच प्रतीचा आहे, म्हणून ते त्या ठिकाणी उदाहरण ठेवलंय. दाखल्याचा अर्थ आणि दाखले ठेवण्याचं कारण विशेष आहे. म्हणून आज सकाळी बायबल वाचन करत असताना काढा याचा मत्तेय कृष्ण वर्तमान, आज सकाळी ज्या अध्यायाचं मी मनन केलं त्याचं 22वा अध्याय 1 वचन बघा काय लिहिलंय तिथं. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. बघितलं का येशू दाखले देऊन बोलत होता? कारण येशूला माहित होतं या लोकांना दाखल्याशिवाय कळणार नाही. मी डायरेक्ट जर बोललो यांच्या डोक्यावरून जाईल. दाखला म्हणलं म्हणजे त्याच्या उदाहरणावरून त्यांच्या लक्षात यायचं की येशूला आम्हाला काय शिकवायचंय. प्रियांनो, अंतिम समयामध्ये जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तयार होईल त्याच्यासारखा हुशार या भूतलावर कुणी नाही. हे थोडक्यात प्रभूला या 4थ्या प्रकारातून सांगायचंय. आणि हा जो 4था प्रकार देव बाप्पाने मला दाखवला, हे तिन्ही गोष्टीचा सार आहे. कारण तिन्ही गोष्टीचा सार या एका वचनात प्रभूने ठेवलाय. आज्ञा आणि वाणी जर तू माझे ऐकत राहशील तर तुला मी उच्च स्थानी नेल्याशिवाय राहणार नाही. जो वाणी ऐकतो आज्ञा पाळतो तो करील का पाप? होईल का त्याच्याकडून पाप? तो वागन का आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात? जसं प्रभू बोलला 2 कोरिंथी 2 अध्याय 13व्या वचनात,
की प्रभूला स्वतःच्या विरोधात वागवत नाही, तसं आम्ही पण प्रभूच्या विरोधात वागायसाठी तयार होऊ का? प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा बोलायला लागतो ना, इतकं काय पवित्र आत्म्याला बोलूशी वाटतं, पण आपला वेळ फार वेगाने चाललेला आहे. किती टाइम झाला बाळा? 50 मिनिट. बघा किती वेळ गेला. मी 45 मिनिटाच्या हिशोबाने ठरवलं होतं, म्हणून आज संदेशाची सुरुवात डायरेक्ट वाचनाने केली. मला 5 मिनिटं जे मी सुरुवातीचं बोलतो अंतिम समयाच्या याच्यावर टीचिंग ते करणार नाही, तरी माझा संदेश 50च्या वर चाललेला आहे. प्रियांनो, अंतिम समय शेवटी एवढंच सांगायचं आहे, अंतिम समय तोला मोलाचा समय आहे. या समयाला जितकं तुम्ही खबरदारीने आपल्या जीवनात घेण्याचं ठरवताल, तितके पवित्र आत्म्याचे आशीर्वाद तुम्हावर आल्याशिवाय राहणार नाही. कोणाला आज आशीर्वाद नकोय? कोण आज म्हणत आहे की मला आशीर्वाद नको आहे? आज तुम्ही सगळं सोडलं, आमच्या बहिणींनी, आमच्या भावांनी, तुम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या, इथं बसलात. कशाला बसलात? आशीर्वादाच्या इथूनच बसला ना का वेळ घालवण्यासाठी? देवाने मला पाठवलं, म्हणलं देव जा तिथं वेळ घालवायसाठी तुला पाठवू राहिलो. ते घरातले फार बोर झालेत तुझे आणि ते जराशे फ्रेश होतील, अशा अनुषंगाने पाठवले प्रभूंनी. प्रभू आपल्या लोकांना सावधान करण्यासाठी सेवकाच्या द्वारे आजही बोलत आहे. फक्त सेवकाचं एवढं आद्य कर्तव्य आहे, प्रभू जी वाणी देतो सेवकाला, ती सेवकाने वाणी कधी नाकारू नये. आता मागच्या आठवड्यात मी पण 2 वेळेस प्रभूची वाणी नाकारली, 5 दिवस बिछाण्यावर झोपून राहिलो. प्रियांनो, या समयामध्ये ताबडतोब काही जणांना प्रभू शिक्षा करील, काहींच्या शिक्षा वर प्रभू घेणार आहे त्यांच्याकडून. आता त्या वरच्या शिक्षा कशा असतील त्या सांगता येणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, बायबलच्या कोणत्याच वचनाला दोष लावू नका प्रियांनो. आपल्या आत्म्याला दोषी म्हणून प्रभूच्या दरबारात उभं राहण्यासाठी सज्ज करू नका. पाळक वर्ग, सिस्टर वर्ग, ब्रदर वर्ग किती म्हणले ना, प्रेषित 2:38 वचन आपल्यासाठी नाही, आपल्याला त्या वचनाचं काही घेणं देणं नाही. मग ते वचन कुणासाठी आहे? स्वर्गदूतांसाठी का ते वचन? त्याच वचनामध्ये सगळ्यात मोठे आशीर्वाद ठेवलेत, आणि त्या वचनाला जो मानितो ना त्याला काय रिवॉर्ड आहे माहिती का? माहिती रिवॉर्ड काय त्या वचनाचं? नाही माहिती? एक वचन अजून काढा, 1 कोरिंथी 6 अध्याय 11 वचन. हे रिवॉर्ड आहे त्यांना जे प्रेषित 2:38 वचन मानतात ना, त्यांना हे रिवॉर्ड. तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविले असे सांगा. हे रिवॉर्ड आहे त्या व्यक्तीला, आणि हे रिवॉर्ड देणारा स्वतः प्रभू आहे, इथं कोणी व्यक्ती नाही. पाऊल नाही म्हणत मी तुम्हाला नीतिमान ठरवतोय, पवित्र करतोय, तुमच्या बाजूने मी सर्व काय करण्यासाठी उभा आहे. इथं पवित्र आत्मा सांगत आहे, प्रभूच्या आत्म्यात धुतलेले, नीतिमान केलेले, स्वच्छ केलेले तुम्हाला मी केलंय. पण जर तुम्ही एका वचनाला दोष लावणारे असले तर या वाचलेल्या वचनाप्रमाणे देवबाप तुम्हाला देईन का मान्यता? आज किती विश्वासणारा सहजरित्या प्रेषित 2:38 वचनाला नाकारतोय? नाही, हे ब्रदर नाही चलत आम्हाला वचन, हे वचन आम्ही ऐकत नाही, या वचनाचं आम्हाला काय घेणं नाही. हे बायबलमध्ये आहे, आम्ही मान्य करतो, पण आम्ही या वचनाबद्दल काही आमच्या मनामध्ये आदर नाही. मग हे वचन कोणाच्या मनात आदर निर्माण करण्यासाठी प्रभूंनी ठेवलंय? काय विश्वासणारे बोलतात, सेवकही बोलायला माघार घेत नाही. सेवकांनी माघार नाही घेतली म्हणून विश्वासणारे सेवकाच्या पुढे चाललेत. आज जे सेवक बोलत नाही ते विश्वासणारे बोलायला लागलेत. आणि याचा मी सेवेमध्ये अनुभव घेतला, आणि मी विचार केला, म्हणलं प्रभू, माझ्या ध्यानात मनातही नव्हतं की विश्वासणारा असं वाक्य बोलन. ते वाक्य मी ऐकतो तुझ्या नावाने.
मग देवाने मला योहान 16:33 वचन दाखवलं आणि त्या वचनाप्रमाणे मी हार विश्वासणाऱ्याचं ऐकायचो, गप्प राहायचो. प्रत्युत्तर जर केलं असतं ना, देवाने मला काढून टाकलं असतं सेवेतून. मला देव बाप्पाने आजही सेवेतून काढलं नाही ना, त्याचं कारण आहे मी विश्वासणाऱ्यांच्या कधी भावना दुखावल्या नाही. विश्वासणाऱ्यांनी माझ्या इतक्या भावना दुखावल्या प्रियांनो, काही वेळेला मी सांगितलं तुम्हाला, पवित्र आत्मा बोल म्हणलं म्हणून बोललो. घरातून बाहेर काढण्यापर्यंत आणि वाईट बोलण्यापर्यंत विश्वासणारा माझ्याशी बोलण्यापासून थांबला नाही. पण मी निमूटपणे ऐकलं. सहन नाही झालं, उठायचो, निघायचो. आणि मग कालांतराने त्यांना आठवण व्हायची, अरे सेवक रागाने नाही, आमच्या बोलणं सहन व्हायना म्हणून निघून गेले. फोन करतात आज मला, ब्रदर आम्ही तुम्हाला बोललो, क्षमा मागतो, एकदा तरी या आमच्याकडं. प्रभू येत नाही तुमच्याकडं, मी काय करू? तुम्ही मला दुखावलं नाही, त्या प्रभूला दुखावलंय. मी कोणाच्या नावाने घरात येतोय? पगारी नावाने येतोय का येशू नावाने येतोय? येशू जर येतोय तर मला यावंच लागल. 2 दिवस नाही सेवेला गेलो, 5 दिवस बिछाण्यात प्रभूने झोपवलं मला. आता भविष्यात जर गेलं तर मग माहित नाही मला सेवेतही ठेवतो का नाही प्रभू. म्हणशील तू तर सेवक आहे, विश्वासणाऱ्याने केलं तर ठीक आहे, तू सेवक असून असा वागतोस, विश्वासणाऱ्याने कसं वागायचं? चूक सगळ्याकडून होते प्रियांनो. मनस्ताप येतो आणि माझा मनस्ताप सगळा कशावर होता? या मोबाईलमुळे माझं डोकं खराब झालं होतं. एक जणांनी माझ्या मोबाईलमध्ये खराबी केली, त्याचं टेन्शन मी प्रभूच्या सेवेत उतरवलं. बघा कुठाला राग कुठं सेवकाने काढा. माणूस आहे ना, नेहमी कोणत्याही गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवर काढतो प्रियांनो. हा स्वभाव गुण मनुष्याचा आजपर्यंत मनुष्याने चेंज केलेला नाही. ज्यांनी चेंज केला असेल ते धन्य प्रियजन आहे, पण ज्यांनी तो चेंज नाही ना केला त्यांना चेंज करण्याची संधी आहे. इथंच संधी आहे प्रियांनो. आता जर प्रभूने मला दाखवलं, मी जर म्हणलं प्रभू मी काही ठेका घेतला का जायचं, ठेवीन का प्रभू सेवेमध्ये मला? एकदा चूक केली प्रभू माफ करीन. जे पाप तू वारंवार करशील देव बाप त्या पापाची क्षमा नाही करता. म्हणून त्या 38 वर्षाच्या दुखणी करायला प्रभू म्हणला पाप करू नको, करशील तर तुझं पाहिल्यापेक्षा जास्त वाईट मी करीन. का म्हणलं? कारण तुने काय त्याच्या नावावर पाप असतील ते प्रभूने प्रगट नाही केली, पण पाप होते म्हणून तो 38 वर्ष पंगू अवस्थेमध्ये होता. न तर तो अशा अवस्थेत असता का? कधी कधी आई बापांच्या पापामुळं पण मुलांवर शाप येतात, बायबलमध्ये सांगितलंय. आणि 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत आई बापाच्या पापाचा बदला देवबाप घेतो असं निर्गमामध्ये सांगितलंय प्रभूंनी. पण ते पाप वेगळे पाप आहेत. आज आपलं या विषयाला त्या पापाचं काही लागूकरण नाहीये. म्हणून प्रियांनो, जितकं होईल तितकं प्रभूच्या भयात चालण्याचा प्रयत्न करा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या परिवारामध्ये काहीतरी अद्भुत घटना तुम्हाला दिसन अशा प्रकारचं प्रभू समोर वागणं ठेवा. आल्याबरोबर काय म्हटलं मी, एक चमत्कार होणार आहे म्हणजे होणार आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेषी, ती काय मग चमत्कार करणारा मी आहे का? कोणी चमत्कार करणारा? फक्त वचनाप्रमाणे लक्ष द्या. जे शेवटचं वचन आमच्या ताईंनी वाचलं, तू जर माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील, ज्या आज्ञा मी तुला देत आहे त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा मार्ग यशाचा होईल आणि तुला मी अति उच्च स्थानावर ठेवीन. सांगा कोण म्हणतंय मला अति उच्च स्थानावर नाही जायचं? सगळ्यांना जायचंय ना, फक्त वचनाकडे लक्ष द्या. म्हणून प्रियांनो, शेवटी एवढं एक वाक्य बोलतो आणि या ठिकाणी मी विराम घेतो. जोपर्यंत या जागेमध्ये देव बाप्पाला तुमची ओढ लागलेली दिसल ना, तोपर्यंत तुम्ही हे समजून घ्यायचं
की तुम्ही देवाच्या भयामध्ये आणि सानिध्यामध्ये राहण्याची इच्छा ठेवत आहे. पण अंतिम समय आहे हा. या समयात काही पण होऊ शकतं. ज्या दिवशी तुम्ही प्रभूपासून नजर हटवली, जसं पेत्राने पाण्यावरून प्रभूपासून नजर हटवली, काय झालं पेत्राचं? दिलंय ना उदाहरण. जवळ प्रभूच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता, चालला होता पाण्यावर. त्याला वाटत नव्हतं मी पाण्यावर आहे, पण पाहिलं अरे इकडं काय, लगेच खाली. जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या मार्गात आहात, प्रभू तुमच्याकडं येण्यासाठी या दासाला कधीच हरकत घेणार नाही. पण ज्या दिवशी प्रभूला कळेल अरे यांच्या मनाची चलबिचल यांनी करायला सुरुवात केली, त्यावेळेला तो राजांचा राज आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रियांनो, ह्यो धागा असा नाजूक धागा आहे. हा जोपर्यंत आम्हाला टिकवता येईल आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करायचा. सैतानाने किती हात घालण्याचा प्रयत्न केला ना, सैतानाचा हात प्रभू तोडून टाकील. देवाच्या वचनात हात घालणं साधी गोष्ट नाही. म्हणून सैतान पण जाणतो वचन आग आहे, याच्यात हात घातलं तर माझा हात जळून खाक होईल. सैतान कधीच चुकी नाही करत वचनामध्ये हात घालण्याची. पण प्रियांनो, आमचं वागणं जर नीट नसलं मग सैतान मोह दाखवल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही. एदेन बागेत काय झालं? हवेला मोह दाखवला ना, परमेश्वर होशील, आणि हा मोह हवेने आदमाच्या डोक्यात टाकला. आणि आदम पण म्हणला अरे परमेश्वरासारखा आपण उंचाला खाऊन बघू हे फळ कसं आहे. खाल्ल्यावर लगेच कळलं त्याला मी कोणत्या अवस्थेत आहे. लगेच अंजीराच्या झाडाच्या मागं पळाला. जवळ फळ नाही खाल्लं तवर नाही कळलं की मी कोणत्या अवस्थेत आहे. फळ खाल्लं कळलं. परमेश्वराला समजलं अरे यांनी गडबड केली. म्हणून परमेश्वर एदेन बागेत आल्याबरोबर आदमा कुठं आहेस? झाडा मागून भीत कापत मी इथं आहे प्रभू. अरे रोज पळत येत होता, आज कुठं लपलंस तू? आज तुला भीती का वाटू राहिली? तिथं पण आदमाने आपली चूक कबूल नाही केली. लगे हवेकड बोल. हवेकड पाहिलं, हवेने सापाकड बोल. म्हणून तिघांना शाप दिले प्रभूंनी. प्रियांनो, प्रभूच्या दरबारात दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी हेच मला तुम्हाला सांगायचंय. जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या मार्गात आहे, प्रभूचं वास्तव्य या घरामध्ये अनेक सेवकांच्या माध्यमातून. मी काय लाडाचा मनी नाहीये. मी माझ्याबद्दल नाही एवढे उपकार मानायला मानत. जे पण सेवक येतील ना, देवाचा आत्मा त्यांना दाखवेल जा बाळा त्या ठिकाणी. आणि जे सेवक येणार नाही मग देव त्यांना पाहून घेईल. म्हणून आजच्या या छोट्याशा विचारातून, छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. ब्रदर, तुम्ही प्रार्थना करा. तुमच्यानंतर हे करतील.